काल एका मैत्रिणीच्या इथं हळदी कुंकाला गेले होते. आता कालचा लास्टचा दिवस होता, त्याच्यामुळे 1-2 ठिकाणीच हळदी कुंकू होतं, जास्त काही ठिकाणी नव्हतं. त्याच्याकडून हळदी कुंकाला जाऊन आल्यानंतर बिल्डिंगमध्ये एका ठिकाणी हळदी कुंकाला गेल्यानंतर धनी गावाला जाणार होते. त्यांनी गावाला जाणार होतं म्हणून मग आवर करायला घेतली. त्यांनी तर बॅग अगोदरच भरली होती, पण पाणी त्याच्यासोबत थोडंसं खायला द्यावं म्हणून मी तो पाणी वगैरे भरून घेतला. आणि त्यांनी जायचं म्हणलं की मला आधीच करमत नाही. तिथून हळदी कुंकावून आले, पण मला काही सुधरेन असं झालं होतं. काय करू, आणि घरात बघू शकता पसारा किती पडला होता. आवरायचं पण मन करत नव्हतं. खरं तर ते कुठं जायचं म्हणलं की माझं मनच लागत नाही आणि मला समजत पण नाही काय करावं. मी तर एकटी जाऊन येते, पण त्यांनी जायचं म्हणलं मला काही करमत नाही. आणि मी त्यांना जर म्हणलं की तुम्ही जायला लागला तर ते मला असं म्हणतात, तू जाईल मी असं करतो का तुला, असं म्हणून. तर असं मला नाही, ते एकटी राहायची सवय नाही, सोबतच राहायची सवय, त्याच्यामुळं करमेन असं झालं होतं. पण लेकरं पण त्याच्यात इतकं जास्त नाटके करतात ना, त्यांच्याकडे बघून अजूनच जीव वेगळाच होऊन जातो. देव सोडायचं, खाली उतरायचं नावच घेत नव्हती, वरी चढत होती. पण काय करणार, जाणार होते तर जाऊ दिलं. मग ते रडत बसले. आवरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 26 जानेवारीला आज आम्ही आवरून परत गेलो होतो. माझं काही एवढं मन नव्हतं, पण शिवमने बोलवल्यामुळं मग मला जावं लागलं. स्कूलमध्ये गेल्यानंतर छान कार्यक्रम, काय त्याचा बघणं नाही झाला, पण तिथं फक्त हजेरी लावून आले होते. त्याच्यानंतर इथं अपार्टमेंटमध्ये सुद्धा झेंडावंदन होतं, तिथं पण थोडा वेळ थांबले. आजचा पूर्ण व्हिडिओ मी थोडा मोठा अपलोड केला आहे, नक्की जाऊन बघा, म्हणजे पूर्ण ब्लॉग अपलोड केला आहे. आणि मग काय येत आहेत ह्या नाटकीचे काही फोटो काढले. की नौटंकी करायला लागलेली आजकाल की बघायचंच काम नाही. तिला मी फोटो पण नव्हते काढत, तिला चालायला लागले सोडलं तर ती स्वतः म्हणाली मम्मी फोटो. मग काय तिचे फोटो काढले आणि अशी ॲक्टिंग करत होती छान अशी. अपार्टमेंटमध्ये आल्यानंतर शिवमसोबत 2-4 फोटो काढले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.